यशस्वी, चमत्कारिक आणि भाग्यशाली आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींचा एक आराखडा असतो. तो आराखडा एकतर जन्मजात असतो किंवा ते निर्माण करतात. उदाहरणार्थ झालं ना, तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अशी उदाहरणं दिसतील किंवा तुम्ही त्या लोकांच्या संपर्कात असाल की जे आयुष्य जगतात पण चमत्कारिकरित्या ते यशस्वी आयुष्य जगतात. म्हणजे त्यांना फक्त एकच यश भेटत नाही तर यशाची शृंखला पूर्ण चालू होऊन जाते. पण ते तुमच्या बाबतीत होत नाही. तुमच्याकडे त्याच्यापेक्षा सर्व काही कौशल्य पण असतं आणि सर्व काही असतं, तरी पण तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळपास देखील जात नाही. हे असं का होतं ह्याचा कधी तुम्ही विचार केलाय का? आणि का ती व्यक्ती सतत यशाच्या मार्गाने जात असते? का? कारण की त्या व्यक्तीने अगोदर आराखडा निर्माण करून ठेवलेला असतो आणि जो आराखडा निर्माण करतो ना तो यशस्वी आयुष्य जगतोच. असे अनेक ॲथलीट्स आहेत, त्यांनी सतत ऑलिम्पिक्स जिंकले. का? त्यांनी एक आराखडा निर्माण केला आणि ते एक्झिक्यूट करतात. पॅटर्न बोलतो ना आपण, प्रत्येक व्यक्ती आपापल्या आराखड्याने आपापल्या पॅटर्नने आयुष्य जगत असते आणि ते कधीही बदलत नाही. इवन तुम्ही अनेक पोलीस केसमध्ये देखील असं जाणवलं असेल किंवा पोलीसच्या सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये बघितलं असेल, खास करून हॉलिवूडच्या बोलतोय, तिकडे ते पॅटर्न आणि आराखडा, पॅटर्न हा शब्द वापरतात. का? रिझन हेच आहे, व्यक्ती त्या पॅटर्नने आयुष्य जगत असतो आणि तो त्याच पॅटर्नने पकडला देखील जातो. म्हणजे जे पॅटर्न असतं ना तुमचं ते तुम्हाला यशाच्या मार्गाने देखील घेऊन जातं आणि ते तुम्हाला खाली पण आणतं. हे नेहमी लक्षात ठेवा. आता शेअर मार्केट संदर्भात माझ्याकडे खूप शिष्य आहेत, पण काही शिष्य बघा त्यांच्याकडे आराखडा होता ना, काहींचा जन्माच्याच आराखडा असतो, त्यांना कधीही प्रॉब्लेम होत नाही, त्यांना कधी समजावून पण सांगावं लागत नाही हे असं चालतं ते तसं चालतं, हे पुस्तक वाच ते पुस्तक वाच. नाही, त्यांनी सुरुवात केली, ते यशस्वी झाले. सेम असं उद्योग व्यवसायाच्या बाबतीत देखील आहे. म्हणून मी कधी कधी कन्फ्यूज होतो, नॉलेज म्हणजे नक्की काय, आपलं आयुष्य चालतं तरी कसं? तेव्हा कळतं की इकडे तर्क कामी येतच नाही. शिष्य सरळ बोलतो, नाही सर मला हे आवडलं, मी हे काम करायला लागलो आणि याच्यामुळे मला यश मिळायला लागलं. आणि असं एक नाही अशी असंख्य उदाहरणं आहे. मुंबई पुण्यावरनंच 50 उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. इकडे तर्क काम करत नाही आणि ते सांगू पण शकत नाही, ते डायरेक्ट एक्झिक्यूट होत असतं. का? तो त्यांचा जन्माच्याच आराखडा झाला. नंतर यशस्वी होणारे लोक होतात ते त्यांचा आराखडा निर्माण करतात, मेहनत घेऊन आराखडा निर्माण करतात यशाचा, नंतर तो एक्झिक्यूट करतात. आणि एकदा तो आराखडा निर्माण झाला ना, तो आराखडा 100% सांगतो स्ट्रॉंगली निर्माण होतो. काय? कारण तो मानसिक, आध्यात्मिक, अलौकिक आराखडा असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. अघोरी आराखडा देखील असतो आणि एकदा जर तो निर्माण झाला ना तर विषय संपला, तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. जन्म असतं त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण काहींना तो आराखडा निर्माण करावा लागतो. म्हणून बघा काही लोक वयाच्या 30व्या 40व्या 50व्या 60व्या वर्षी यशस्वी होतात. रिझन काय? कारण त्यांचा आराखडा उशिरा तो तयार झालेला असतो. आणि हा बोलणं सोपं असतं, त्याने वयाच्या 60व्या वर्षी सुरुवात केली, इकडे गॅरंटीज येत नाही. असे माझ्या ओळखीचे असे कितीतरी लोक जे वयाच्या 30 वर्ष अगोदरच जग सोडून गेलेत. त्याच्यामुळे तुम्ही या तर्कात राहू नका. प्रत्येक व्यक्ती आपापल्या हिशोबाने आयुष्य जगेल, तो तुमच्या हिशोबाने जगणार नाही आणि तुम्हाला देखील तुमच्या हिशोबानेच आयुष्य जगायचं आहे. तुम्हाला प्रॉपर तुमचा पॅटर्न निर्माण करायचा आहे, तो एक्झिक्यूट करायचा आणि 100% तुम्ही यशस्वी आयुष्य जगत जालच. कारण की हा पॅटर्न निर्माण करायलाच अनेकदा आपल्याला अपयशांचा सामना करावा लागतं. आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे भाग्य बोलतो ना, लक आणि भाग्य खरंच इम्पॉर्टंट असतं. याचा मी अनेकदा अनुभव बघितला. एका व्यक्तीची फक्त चुकून फ्लाईट चुकली गेली, तिचं डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं, जिकडनं तिचं पूर्ण आयुष्य बदललं होतं. एक मायनर चुकी लोकांना वाटतं आणि हे खरंच आहे. म्हणून मी का बोलतो तुम्हाला जास्तीत जास्त मानसिक सराव का करायचा, आत्मविकास का करायचा? का? कारण की आपल्याला अशा गोष्टींमध्ये अडकायचं नसतं आणि ह्याचा देखील आराखडा असतो. लक्षात ठेवा. अनेक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी लोकांचं आयुष्य बदलताना बघितलं. त्याच्यामुळे तुम्ही तर्कात पडूच नका. तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अशा सिच्युएशनमध्ये पडायचं नाही. जर तुमच्या लाईफचा पॅटर्न असा असेल ना, तुम्ही या सिच्युएशनमध्ये यालच. आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, व्यक्ती एवढी प्रेशराईज होऊन जाते ना की ती सिच्युएशन ॲक्च्युअलमध्ये निर्माण होते. असंच एक मोठं कॉन्ट्रॅक्ट भेटणार होतं मुंबईचं, त्याला ते बोल भाऊ एवढा निगेटिव्ह विचार करू नको, तो ॲक्च्युअलमध्ये वास्तवात येईल आणि तो ॲक्च्युअलमध्ये वास्तवात येतोच. आणि त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट एवढे स्ट्रॉंग होतात ना की पूर्ण तो कॉन्ट्रॅक्टरच कोलॅप्स होऊन जातो. ठीक आहे ना, येतात ना, पण ते एवढे स्ट्रॉंगली हे नका करू. म्हणून काय आलं ना, गुरुच्या सांगत का राहायचं असतं, का कन्सल्टिंग काउन्सिलिंग करायची असते, का मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन सतत आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. रिझन एक आहे, उद्रेक झाला ना तर प्रचंड होतो. आणि हा आराखडा पूर्णपणे मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक, अलौकिक, अघोरी या शक्तींवरती चालतो. त्याच्यामुळे तुम्ही इकडे खेळ करू शकत नाही. एकदा चक्र चालू झालं म्हणजे चालू झालं, त्याला कोणीही अडवू शकत नाही. असाच आराखडा फक्त उद्योग व्यवसाय नाही, खाजगी आयुष्यामध्ये देखील असतो. काही लोक भले कसे वागू द्या,
पण त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात. हे असं का होतं याचा कधी विचार केलाय काय? आणि ते दुसरी व्यक्ती चुकून जर एकदा चुकीचे वागले ना, तिला डायरेक्ट वाईट टाकलं जातं. म्हणजे विचार करा, काही लोकांचा आराखडा असतो ना, म्हणून ते बिंदास आयुष्य जगून जातात आणि समाज त्यांना सांभाळून घेतो. भले मग ते गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, चांगले असू किंवा वाईट असू दे, पूर्णपणे समाज म्हणजे आजूबाजूचे लोक, परिस्थिती सगळे सांभाळून घेतात. ह्याचे पण अनेक अनुभव आले. सर ती व्यक्ती अशी वागून सुद्धा ती एवढी लोकप्रिय काय? कारण तिने ऑलरेडी असा आराखडा निर्माण केलाय. ती त्यानुसार आयुष्य जगते आणि त्यानुसारच तिला परिस्थितीचा सामना करावा लागतो. तशी लोक तिच्या संपर्कात येतात व ती एवढी सक्षम असते ना, त्या प्रकारचे लोक आकर्षित होतात, तिच्या व्हायब्रेशनला आकर्षित होतात. त्याच्यामुळे ती कशीही वागू शकते. आणि दुसरीकडे बघितलं ना, इकडे समर्थन देतात, पण दुसरीकडे कोणी चांगलं वागत असलं ना, तिकडे समर्थन दिलं जातच नाही. याला एक प्रकारे आपण मानसिक लकवा देखील बोलू शकतो. सामाजिक मानसिक म्हणजे पूर्ण समाजाचा एक तो लकवा असतो. मी असे अनेक उदाहरणं बघितलेत. फक्त समाजात आहे, मंडळात आहे म्हणून वाईट आहे म्हणून त्याला सांभाळून ठेवलंय, आणि दुसरीकडे एका चांगल्या व्यक्तीकडे एक चुकी झाली ना, तिला पूर्णपणे वाईट टाकलं गेलं. का? हा आराखडा असतो. काहींकडे बघा, जोडीदार सगळीकडनं आकर्षित होतात, भले ते लग्न झाले असू दे किंवा नको असू दे. असं का होतं? कारण त्याने ऑलरेडी जन्मजात आराखडा असतो. म्हणून तुम्ही काय केलं ना, जोडीदार तिकडे आकर्षित होणारच आहे, कोणीही त्याला अडवू शकत नाही आणि तो तसं आयुष्य जगायला लागतो. आणि काही लोक तो तसा आराखडा निर्माण करतात व तो एक्झिक्यूट करतात. त्यानंतर सर्व प्रकारचे जोडीदार त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांना कधीही जोडीदाराची कमी नसते. आणि जोडीदार देखील असा असतो ना, की समोरच्या व्यक्ती म्हणजे भले मग लग्न झालं असो किंवा प्रेमाच्या याच्यामध्ये किंवा काही असू दे, मग या व्यक्तीला खूप महत्त्व देत असते. आणि हा सगळा आराखडा किंवा पॅटर्न बोलतो ना, हा सर्व काही त्याचा भाग आहे. असंच अभ्यासाचं देखील आहे. अभ्यासामध्ये पण एक पर्टिक्युलर पॅटर्न निर्माण असतो ना, त्यानुसार केलं ना, आपण चांगलं शिकत जातो, आपली प्रगती होत जाते व आपण पदव्या घेत घेत आपण पुढे जातो. आणि हा आराखडा तुम्हाला निर्माण करायचा आहे, निर्माण करून एक्झिक्यूट करायचा आहे. आणि सेम नोकरीच्या बाबतीत देखील आहे. म्हणून बघा, काहींना प्रमोशन कसं भेटतं, काही लोकांना सांभाळून का घेतलं होतं, याच्यामध्ये पण देखील मी उदाहरण तुम्हाला सांगितले. आता काय आराखडा आणि पॅटर्न किती महत्त्वाचं, तो तयार करणं काम महत्त्वाचं. खरंच हे मेहनतीचं काम आहे. 10-15 मिनिटच्या व्हिडिओने जाऊ नका. लोकांची मेहनत आहे, वर्ष गेलेत त्यांचे. काहींचं जन्मजात आहे, त्यांचं सोडून द्या, सगळ्यांचं जन्मजात नाही. लोक इफोर्ट घेत आहेत. माझ्याकडे 3-3, 4-4 महिने गेलेत. त्याच्यानंतर कुठे लोकांचा एक कच्चा आराखडा सुरुवात झाली. आणि आराखडा का मी सुरुवातीपासून एकदम स्ट्रिक्टली बघत असतो, कारण की मला माहिती आहे, एकदा तो एक्झिक्यूट झाला, त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी राहिली ना, ती त्या व्यक्तीला सहन करायचीच आहे आणि इकडे अडवू शकत नाही. आणि जर चुकून त्या निगेटिव्हिटीने एकदम मर्मावरती घाव घातला तर ते पूर्ण त्या व्यक्तीचं आयुष्य डायरेक्ट संपून जाऊ शकतं. म्हणून हा आराखडा सांभाळून बनवावा लागतो. आणि म्हणून जास्तीत जास्त श्रीमंत आणि समृद्ध लोक आमच्या संपर्कात का असतात? रिझन तेच एक आहे, कारण त्यांना या पॅटर्नचं महत्त्व माहिती असतं आणि त्यांना कळून येतं लगेच हा पॅटर्न का महत्त्वाचा आहे. आणि ब्लॅक मॅजिकमध्ये देखील या पॅटर्नला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यावरनं जे एक्झिक्युशन होतं ना, ट्रिमेंडस आहे. सायकोलॉजीमध्ये देखील या पॅटर्नला खूप महत्त्व, म्हणजे पॅटर्नचा वापर केला तुम्ही पाहिजे ते करू शकता. पॅटर्न निर्माण करा, पॅटर्न एक्झिक्यूट करा आणि पॅटर्न कंट्रोल करा. ह्या गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या आहे आणि अक्षरशः चमत्कारिक आयुष्य जगलं जातं. आणि मी हे कुठचं इतरांचं उदाहरण देत नाही, तुम्हाला फक्त आजूबाजूची उदाहरणं बघायची, तुम्हाला कळून येईल. कारण की आपल्या आजूबाजूलाच अनेक लोक चमत्कारिक आयुष्य जगत असतात. पण ॲटलिस्ट तुम्हाला क्लिअर तरी होऊन जाईल की हा व्यक्ती का आयुष्य जगते ते. नंतर तुम्हाला कळेल की आत्मविकासाचं महत्त्व किती येते. मग तुम्ही त्यानुसार आत्मविकासाला सुरुवात कराल, तुमचं देखील आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. आहे की नाही सोपं? तर देखील काही गोष्टी मी सांगतो, जर तुम्ही नकारात्मक आयुष्य जगत असाल ना, पहिली गोष्ट रिलॅक्स व्हा, 10 मिनिटाचं ध्यान करा, काही फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करा आणि मन निर्विचार करायचा प्रयत्न करा आणि आपला आयुष्याचा पॅटर्न बघा. जो सकारात्मक आहे ना तो चालू द्या, जो नकारात्मक आहे ना तो हळूहळू बदला. असं करत करत तुमचा आराखडा बदलेल. मी पुढचं सांगत नाही कारण की थोडं ॲडव्हान्स लेवलचं झालं आणि विनाकारण काय होणार माहिती आहे का, मग तुम्हाला हे सोप्या क्रिया देखील खूप कठीण वाटत लागते. तुम्ही या दिशेने देखील आरामात आराखडा बदलू शकता. विनाकारण रॉकेट सायन्समध्ये आणू नका आणि स्टेप बाय स्टेप करत काही महिने जाऊ द्या, तुम्हाला बदल दिसतील. 1, 2, 3 दिवसात कोणीही बदलत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आता परीक्षा आल्या, आता अभ्यास करायला लागले ना, 2% लोक जे हुशार असतील, जे फोटोग्राफिक मेमरी असेल ना, ते पास होतील, बाकीचे होणार नाही. बाकीचे लोक हुशार असतात, तुम्हाला खेळण्यामध्ये गुंग ठेवतात, नंतर ते खेळून झाल्यावरती घरी जाऊन हळूच अभ्यास करतात. आणि हे सर्व म्हणजे ह्याला मी समाजाची काळी बाजू किंवा वाईट बाजू बोलतो ना, हे सर्व प्रकार मी बघितलं. म्हणून मी काय बोलतो, तुम्ही भलं, तुमचं घर भलं आणि तुमचं आयुष्य भलं. रिझन एकच आहे, तुम्हाला तुमच्यानुसार चालेल, नाही तर लोक फक्त वापर करून घेतात. तुमचा अभ्यास तुम्हाला तुमच्या टायमावरती करायचा आहे, इतरांच्या टायमावरती नाही करायचा. भावनांवरती कंट्रोल ठेवायचा आहे.
भावनांवरती फक्त तुम्ही डिस्टर्ब व्हाल, पण ज्याचा भावनांवरती ताबा आहे ना ती व्यक्ती यशस्वी आयुष्य जगते. या आराखडा संदर्भात तुमचे काही प्रश्न किंवा काही शंका असतील ते विचारू शकता. पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे हे मला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद. अश्विनी कुमार.